नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथचं चौथं चॅप्टर पाहतोय बघा. चौथ्या चॅप्टरचं नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय बघा. त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा. आपल्याला काही अंक दिलेले. पहिला अंक आहे 0, नंतर 2, नंतर 5, नंतर 7 आणि 9. कोणते अंक आहेत बघा? 0, 2, 5, 7 आणि 9. हे अंक एकदाच वापरायचे आहे बघा. प्रत्येक अंकाला फक्त एकदा आपल्याला वापरायचा आहे. आणि वापरल्यानंतर तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती ती आपल्याला शोधायची. मग आपल्याला जर का सर्वात लहान संख्या विचारली असेल तर जे पण अंक दिलेले आहेत त्यांना काय करायचं? चढत्या क्रमामध्ये लावायचं. चढत्या क्रमात लावल्यानंतर बघा बरं, ऑलरेडी चढत्या क्रमात लागलेलंच आहे बघा. हे 0 आहे, 0पेक्षा मोठा मग नंतर 2 आहे, 2पेक्षा मोठे नंतर 5 आहेत, 5पेक्षा मोठे नंतर 7 आहेत आणि 7पेक्षा मोठे नंतर 9 आहेत. चढता क्रम म्हणजे काय? पहिले छोटं, त्यापेक्षा मोठं, त्यापेक्षा मोठं आणि मग सर्वात मोठं. मग त्या क्रमामध्ये ऑलरेडी लागलेलं आहे. मग त्या अंकांना तर चढत्या क्रमाने लिहायचं आहे. पण जर का त्याच्यामध्ये 0 आला तर 0ला पहिल्या नंबरवर न लिहिता दुसऱ्या नंबरवर लिहायचं. जसं की आता याला कधी आपण लिहिलं असतं चढत्या क्रमाने तर कसं लिहिता आलं असतं? 0, 2, 5, 7 आणि 9. पण 0 येऊन गेला तर 0ला काय करायचं? 2 नंबरवर टाकायचं आणि दुसऱ्या नंबरची संख्या काय करायची? आधी घ्यायची. उरलेले 5, 7 आणि 9 जशीच्या तसे. मग कोणती संख्या तयार झाली आपली? 20,579 संख्या तयार झाली. कोणता ऑप्शन आहे आपला? 20,579 तिसरा पर्याय आहे. दुसरा प्रश्न दिला बघा. परत अंक दिले आपल्याला. कोणता आहे? 6, 0, 8, 5 आणि 4. यांना वापरून काय करायचं आपल्याला? सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. ते केल्यानंतर त्यांच्यातला काय काढायचं आपल्याला? फरक काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायची. मग सर्वात मोठी म्हणजे मोठी संख्या जर का तयार करायची असेल तर आता उलटा क्रम लावा, म्हणजे उतरता क्रम लावा. उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठे काय? 8. त्यापेक्षा लहान काय? 6. त्यापेक्षा लहान 5. त्यापेक्षा लहान 4 आणि सगळ्यात लहान 0. ही झाली काय? कोणती संख्या आपली? ही मोठी संख्या तयार झाली. आता आपल्याला कोणती संख्या हवी आहे? लहान संख्या हवी आहे. लहान मध्ये तेच परत चढता क्रम 0 असला तर 2 नंबरवर टाकायचा. मग सगळ्यात लहान काय? 0 आहे. 0ला काय करायला लागेल? 2 नंबरवर टाकायचं. त्यापेक्षा मोठा 4, नंतरचा मोठा 5, नंतरचा मोठा 6 आणि नंतरचा मोठा मग 8. त्यांच्यातला काय काढायचं आपल्याला? फरक. म्हणजे काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. मग करा वजा. इथं 0तून 8 जात नाही. किती करायला लागतील? 10. इथे किती झाले? 3. मग 10तनं 8 गेले तर 2. 3तनं 6 जात नाही. परत किती करणार? 13. इथे किती होऊन जातील? 4. 13तनं 6 गेले तर 7. 4तनं परत 5 जात नाही. म्हणजे किती करायचे? 14. इथे किती होऊन गेले? 5. 14तनं 5 गेले मग तर 9. 5तनं 0 गेला तर 5 आणि 8तनं 4 गेले तर 4. म्हणजे काय उत्तर यायचंय आपलं? 45,972. 45,972 कोणता ऑप्शन आहे आपला? पहिला ऑप्शन आहे. तिसरा प्रश्न दिला बघा आपल्याला. अंक दिलेले आहे 7, 3 आणि 2. मग लिहून घेऊ आपण बघा. 7, 3 आणि 2 या अंकांचा वापर करून तयार होणारी किती संख्या तयार करायची आपल्याला? 5 अंकी. 5 अंकी कशी पाहिजे? सर्वात मोठी. मग 5 अंकी किती संख्या तयार करतोय आपण? सर्वात मोठी संख्या तयार करतोय. मग सर्वात मोठी म्हणजे सगळ्यात मोठा अंक कोणता? 7. आता 7, 3 आणि 2 असा याचा उतरता क्रम आला असता, किंवा 7, 3 आणि 2 उतरता क्रम आला असता. आपण काय करणार? आता मोठी संख्या म्हटली म्हणून जे मोठं अंक असेल त्याला आपण काय करायचं? मॅक्सिमम टाइम रिपीट करायचं. सर्वात जास्त रिपीट करायचं त्याला. 5 अंक पाहिजे म्हणजे
4 नंबरचा अंक 3 असेल आणि शेवटचा अंक 2 असेल. का बरं? हे उतरत्या क्रमामध्ये येत होते आणि अजून 2 अंक मिसिंग आहे आपले, कारण 3च अंक दिलेले आहे आपल्याला. 5 अंकांची संख्या पाहिजे होती. म्हणजे सगळ्यात मोठा अंक जो 7 आहे त्याला काय करायचं आपण 3 वेळा रिपीट करायचं. आता ही 5 अंकी संख्या आपल्याकडे मिळाली. या संख्येचं काय करायचं आपल्याला वाचन. करा बरं मग. किती आहे ते? 77,732. 77,732. कोणता ऑप्शन दिला आपल्याला? पहिला ऑप्शन दिला. चौथा प्रश्न आहे बघा, आपल्याला अंक दिलेला आहे. कोणता आहे? 1 आणि 0. मग 1 आणि 0 या अंकांचा वापर करून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या. मग सर्वात लहान बघा आपल्याला 5 अंकी संख्या विचारली आहे. 5 अंकी संख्या सर्वात लहान म्हणजे काय करणार? 0 तर काही पहिले लिहिता येत नाही. मग काय करणार आपण? पहिले 1 लिहिणार. त्याच्यावरती काय करणार आता आपण? 4 शून्य देऊन देणार. ही कोणती संख्या झाली आता? सर्वात लहान 5 अंकी. आणि सर्वात लहान किती अंकी विचारली आपल्याला? 3 अंकी. सर्वात लहान 3 अंकी संख्या म्हणजे काय परत? 100. याच्यातला काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? मायनस करायचं. मग बघा, शून्यातनं 0 गेला तर 0, शून्यातनं 0 गेला परत 0, शून्यातनं 1 जात नाही म्हणजे इथे किती करायला लागतील? 10. आता इथनं कॅरी घ्यायचं आहे, इथनं आहेच नाही. मग इथं जर का 10 गेले तर इथं 0 होऊन जातील आणि इथनं 10तनं 1 घेतला म्हणजे 9 होऊन जातील. मग 10तनं 1 केला तर 9 आणि हे 9 खालती जसे 4 तसे, म्हणजे 9,900 हे जे आपलं उत्तर आलेलं आहे. तो कोणता ऑप्शन आहे आपला? दुसरा ऑप्शन आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, त्याच्यात दिलेला आपल्याला 3, 5 आणि 7 कोणकोणते अंक आहे? 3 आहे, 5 आहे, 7 आहे. हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 5 अंकी सर्वात मोठी संख्या हवी बघा आपल्याला. मग मोठी संख्या म्हणजे आपण काय लावतो? उतरता क्रम. सगळ्यात मोठी 7, नंतर 5, नंतर 3. पण 3च अंकी तयार होते संख्या. आपल्याला किती अंकी पाहिजे? 5 अंकी पाहिजे. मग 5 अंकीनी मोठी म्हटलेली म्हणजे मोठा अंक जास्त रिपीट करायचा. मग 7, 7, 7, 5 आणि 3 म्हणजे काय झाले? 77,753. 77,753 कोणता ऑप्शन आहे आपला? पहिला ऑप्शन आहे. नंतर दिलं बघा आता 3 अंक दिले. कोणता आहे? 2, 0 आणि 6. हे अंक वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या. सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करा बरं. उतरत्या क्रमाने नाही लावायचं आपल्याला. काय लावायचं आता? चढत्या क्रमाने. कारण काय? लहान अंकी संख्या विचारली आहे. म्हणून काय? पहिले 0 येणार, नंतर 2 आणि नंतर 6 म्हणजे 0, 2 आणि 6. पण आपल्याला आता 5 अंकी विचारली आहे. मग काय सांगितलं? लहान अंकी संख्या लिहिताना 0 पहिले लिहायचा नाही. त्यापेक्षा मोठा कोणता आहे? मग 2 आहे. त्याच्यानंतर लहान संख्या विचारली म्हणजे लहान अंक रिपीट करा. मग 0, 0 आणि नंतर काय आहे? 5 अंकी म्हटलेलं आहे म्हणून काय येईल आता शेवटी? आता परत 0 आणि 6. आता याच्यामध्ये बघा तिन्ही अंक वापरले गेले. सगळ्यात छोटी संख्या ही झाली आणि याच्यात विचारलं आपल्याला आता 0 किती वेळा रिपीट झाला? 0 किती वेळा रिपीट होतोय? पहिलं, दुसरं आणि तिसरं 3 वेळा रिपीट होतोय. म्हणजेच कोणता ऑप्शन आहे आपला? दुसरा ऑप्शन ज्यामध्ये सांगितलंय 0 3 वेळा रिपीट होतोय. सातवा प्रश्न आहे बघा, आपल्याला अंक दिलेले 1, 0, 3, 5 आणि 9 आणि विचारला या अंकांना फक्त काय? एकदाच वापरायचे आपल्याला आणि तयार होणारी 5 अंकी संख्या पाहिजे आहे. पण 5 अंकी पण कशी पाहिजे? विषम संख्या पाहिजे. मग मोठ्यात मोठी विचारलाय. कोणता क्रम लागेल? उतरता क्रम. उतरत्या क्रमात कसं? 9, 5, 3, 1, 0. पण शेवटी 0 येत आहे. आपल्याला कोणती संख्या हवी आहे? आपल्याला कोणती संख्या हवी? आपल्याला विषम संख्या हवी आहे. विषम संख्या कोणती? ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ऑड नंबर. विषम संख्या म्हणजे काय? शेवटी काय आलं पाहिजे? 1, 3, 5, 7 किंवा 9. म्हणजेच 1, 3, 5, 7 किंवा 9. मग आता इथे 0 येऊन गेला, चालणार नाही.
मग काय करायचं, 9 जसाच तसा ठेवायचा, 5 जसाच तसा, 3 जसाच तसा, आणि हे शेवटचे 2 अंक आहे यांची अदला बदल करून घ्या. 0 आधी घ्या आणि 1 नंतर घ्या, म्हणजे शेवटचा 1 आला. म्हणजे आता ती कोणती संख्या बनली, विषम संख्या बनली. मग कोणता ऑप्शन आहे, 95,301 कुठे दिलेलं आहे बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये दिले बघा 95,301. परत पुढच्या प्रश्नात बघा अंक दिले आपल्याला 3, 2, 5, 0 आणि 8, आणि सांगितलंय सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या. आता लहान संख्या बनवायची, लहान म्हणजे चढता क्रम, काय येतो, 0, 2, 3, 5 आणि 8. पण 0 चालतो का आधी, नाही, त्याला 2 नंबरवर पाहिजे, म्हणजे 2, 0, 3, 5 आणि 8. कोणती संख्या पाहिजे आपल्याला, विषम संख्या पाहिजे आहे. विषम म्हणजे मागच्याच उदाहरणात केला पण विषम संख्या म्हणजे शेवटी काय आले पाहिजे, 1, 3, 5, 7 आणि 9. इथं काय येत आहे, 8 येत आहे. 8 चालतील का, नाही. मग काय करणार, अदला बदल करून घ्या, 0, 2, 3 तसेच तसे, शेवटच्या 2 घरांची अदला बदल, म्हणजे 8 पहिले आणि 5 नंतर. आता ही झाली विषम संख्या. ही संख्या तयार झाल्यानंतर काय करायचं आहे, शतक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक. एकक स्थानला काय आलेले आपले 5, हा आपला एकक स्थानचा अंक आहे. शतक स्थानचा अंक म्हणजे काय आलेले आपले 3, हा आपला शतक स्थानचा अंक आहे. यांचं काय करायचंय, गुणाकार. मग पहा बरं, 3 गुणिला 5 म्हणजे 3 5 किती होतात, 15. 15 कोणता ऑप्शन आहे आपला, दुसरा. 9वा प्रश्न विचारला बघा आपल्याला, 2 ते 6 हे अंक, 2 ते 6, 2 ते 6 म्हणजे काय येत आहे, 2, 3, 4, 5 आणि 6. हे अंक काय करायचे आहे, एकदा वापरायचे आहे आणि तयार करायची किती अंकी, 5 अंकी संख्या. किती, सर्वात मोठी संख्या. मोठी संख्या म्हणजे उतरता क्रम, मग काय 6 पहिले, मग 5, मग नंतर 4, मग नंतर 3, मग नंतर 2. या संख्येतलं कोणतं स्थान विचारलं, हजार स्थान. हजार स्थानी काय आलेलं आहे, 5 आलेलं आहे बघा, 5 हे आपले हजार स्थानी आहेत. दशक स्थान म्हणजे काय आलेलं आहे इथे, 3, हे आपलं कोणतं स्थान आहे, दशक स्थान आहे. यांची स्थानिक किंमत काढून त्यांची काय करायची आहे, बेरीज. मग 5ची स्थानिक किंमत, 5 जसेच तसे, पुढे किती घर आहे, 1, 2 आणि 3, म्हणून 3 0. 3ची स्थानिक किंमत किती, 3 लिहून घ्यायचे, आणि किती शून्य आहे पुढे, किती घर आहे, एकच घर, म्हणून एकच 0. मग यांची बेरीज करा, 0 जसाच तसा, 0 आणि 3 म्हणजे फक्त 3, परत 0 आणि परत 5, म्हणजे 5030. 5030 कोणता ऑप्शन आहे आपला, पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसतोय. 10वा प्रश्न आहे बघा, अंक दिलेले 2, 8, 6 आणि 4. यांना काय सांगितलं, किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल. एकदा तरी वापरायचंय बघा यांना, आणि काय करायचं, या अंकांना वापरून मोठी संख्या तयार करायची आहे, 5 अंकी. मोठी संख्या म्हणजे उतरता क्रम, मग काय आला, 8, 6, 4 आणि 2. 4 अंकी तयार होते. 5 अंकी पाहिजे असली तर मोठा अंक रिपीट करायचा, म्हणजे किती झाले, 88,642. याच्या कोणत्या स्थानी विचारलं आपल्याला, हजार स्थानी. हजार स्थानी कोणता अंक येतो आहे, हजार स्थान कोणतं आपलं बघा, कोणता अंक येतो आहे, 8 अंक येतोय, म्हणजे कोणता ऑप्शन आला, चौथा ऑप्शन आला. नंतर विचारलं 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती. मग 4 अंकी सर्वात मोठी विचारलं म्हणजे सगळ्यात मोठा अंक कोणता, 9. त्या 9ला 4 वेळा काय करायचं, रिपीट करायचं. ही झाली 4 अंकी सर्वात मोठी संख्या. आणि 2 अंकी सर्वात लहान म्हणजे काय, 10. ही संख्या 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे. यांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. मग 9 आणि 0 9, 9 आणि 1 10,
अच्चलाला 1 आणि 9 परत 10. अच्चलाला 1 आणि 9 परत 10. म्हणजे काय अंक तयार झाला आपला, काय संख्या तयार झालेली आहे? 10,009. 10,009 कुठे दिसते बघा, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसते. अशा प्रकारे हे चौथं धडा जो होता आपला किंवा चौथं चॅप्टर जे होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो.